तुला एक गोष्ट सांगू का काव्या? नंदिनीचा हा हळवा स्वभाव तिला खूप अडचणीत आणतो ग. तिला कधीही एकटी पाडू नकोस. तुझ्या साथीची गरज आहे तिला. काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी ताईची साथ कधीच सोडणार नाही, अशी काव्या म्हणते. आणि माझ्यातला खमकेपणा सगळ्यांना दाखवून द्यावाच लागणार आहे. बहुतेक आजच दाखवून देणार मी. आज दाखवते हे काव्या काय चीज आहे. आणि काव्या पुढचं ठोस पाऊल उचलणार. दीपकला मात्र फार आनंद होतो, कारण त्याने नंदिनीला फसवलेलं आहे. वसुंधराशी फोनवरती बोलत असताना वसुंधराला दीपक म्हणत असतो, ती नंदिनी आता मी सांगितलेल्या खोट्या साक्षीवरून कधीच सुटणार नाही आणि ती स्वतःला निर्दोष मुक्त कधी तर करू शकणार नाही. सगळ्यांसमोर कोणते पुरावे आणून दाखवते हेच बघायचे आता मला. इथेच आता ट्विस्ट येत आहे. वसुंधरा नंदिनीला म्हणत असते, काय ग नंदिनी, तू जो साक्षीदार आणला तो साक्षीदार तुझ्यावरच पलटला. त्याने तुझ्या विरोधातच साक्ष दिली. मग काय म्हणतेस, असं म्हणत ती वसुंधराच्या बोलण्याचा प्रचंड राग काव्याला येतो आणि काव्या धावत तिच्या अंगावरती जाते आणि म्हणते, तुम्ही आत्याबाई टेन्शन घेऊ नका. वेळ आली ना मग सगळं समोर येईल आणि आता आम्हीच तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू. कसं आहे ना आत्याबाई, तुम्ही ह्या काव्याला अजून ओळखलं नाही. ही काव्या काय काय करू शकते हे तुम्हाला अजून अंदाजसुद्धा बांधता येणार नाही. आमचा हा खोटा मुखवटा आहे ना लवकरच आम्ही फाडून टाकू. आणि काव्या दिव्यावरती हात ठेवते आणि शपथ घेते, मी तुमचा मुखवटा फाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यानंतर जीवा आणि पार्थ दोघेही दिव्यावरती हात ठेवतात आणि आम्ही सुद्धा ह्यांच्या दोघी बरोबर आहोत असं वचन देतात.